आमच्या मुलाला जर सुखानं राहता येत असेल तर माय बाप आपल्या अवलादीकरता काय करेल? ज्ञानोबारायच्या आई वडिलांना आपला देह त्याग करायचं ठरवलं. अरे सोन्यासारखी 4 मुलं जर इथं सुखानं नांदत असेल तर आपण जगून काय करायचं? आपल्या हयातीत जरी दुःख भोगत असेल, आपण गेल्यानंतर जर यांना सुख मिळत असेल तर कुछ खोने के लिए कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. आणि एका कंसाला एका दाण्याला स्वतः गाळून घ्यावं लागतं तेव्हा त्याला हजारो दाणे येत असतात. एका बिजा केला नाश आणि मग भोगीले परीस. आज हे 50 वर्षाची आपल्याला भव्य दिव्य स्वरूप दिसतं, पण ज्यांनी सुरुवातीला चालू केली एवढी सुखासुखी झाली असेल का? त्याच्याकरता अनेकांचे कोंबडे खावं लागलं असेल, अनेक संकटाचा सामना करावा लागला असेल, काय करावं लागलं असेल. आज आपल्याला दिसतं 51 वर्ष झालेले हे पंक्ती रेडी आहेत, समाज रेडी आहेत, सगळं तयार आहे, पण याच्याकरता कोणाला तरी हाल अपेक्षा सोसाव्या लागल्या असतील. विठ्ठला विठ्ठला आणि रुक्मिणी मातेनं देहांचं प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलं. आणि देहांचं प्रायश्चित्त घ्यायचं ठरवल्यानंतर त्या ब्राह्मणांचा तो निर्णय ऐकला आणि आळंदीला आले. आणि आळंदीला आल्यानंतर ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई ही 4 भावंड सिद्धपेठामध्ये आळंदीतनं राहून ते सिद्धपेठात राहत होते. सिद्धपेठात राहत होते. दोघांनी ठरवलं की आपल्याला आता रात्री निघायचंय, देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय. कुठे जायचं तर प्रयागला जायचं. कारण की प्रयागला जर आपण तिथं जाऊन आत्महत्या जरी केली तरी माणसाला मोक्ष काय होतो? मिळतो. काशी मोक्ष देऊन उदार काशी होय की तसं प्रयत्न सुद्धा महात्म्य आहे. आणि विठ्ठल पंतानं तसं कोणी जाऊ नका वैतागू ना. विठ्ठल पंतांनी विचार केला की आपण जायचंय. आणि मग ही सुंदरची छोटी छोटी मुलं आणि त्या वेळेला रात्रीच्या वेळेला त्या रुक्मिणी मातेनं विचार केला की उद्या आपण या ठिकाणी नसणार आहे. त्या ठिकाणी त्या माय माऊलीनं काहीतरी गोड गोड केलं आणि आपल्या मुलांना खाऊ घातलं. संध्याकाळी प्रत्येकाला दोघांनी एका दोघांची मस्तक आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांना झोपी घातलं. मुक्ता रुक्माई माता सुंदर अशा प्रकारचे अंगाई गाऊ लागली, अभंग गाऊ लागली, श्लोक म्हणू लागली. आणि निवृत्तीनाथाचं ज्ञानोबारायचं मस्तक विठ्ठल पंताच्या मांडीवर आहे. सोपान काकाचं, मुक्ताबाईचं मस्तक आमच्या रुक्मिणी मातेच्या मस्तक मांडीवर आहे. आणि ती रुक्मिणी माता त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवते, डोक्यावरून हात फिरवते. अंतःकरणामध्ये असा शोक दाटून आलेला आहे, ते प्रेम दाटून आलेलं आहे. पण काय करावं आता? जर आपण रडलो, आपण जर आता या ठिकाणी अश्रू ढाळत बसलो तर आपली मुलं सखाई आपल्याला जाऊ देणार नाही. आईचं अंतःकरण होतं. विठ्ठल पंतांना सांगितलं की रुक्मिणी रडू नको, आपल्याला रात्री 12-1च्या नंतर जायचंय आणि यांना पटकन झोपी घाल. म्हणून ती रुक्मिणी माता, विठ्ठल पंत, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका या सर्वांना झोपी घालण्याकरता त्या कुटियामध्ये बसलेले आहेत. ज्ञानोबाराय झोपी गेली, निवृत्तीनाथ जागे आहेत, मुक्ताबाई, सोपान काका झोपी गेलेले आहेत. आणि मग त्या निवृत्तीनाथाला मुक्ताबाईनं विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी मातेनं कुटियाच्या बाहेर आणलं. बाहेर आणल्यानंतर रुक्मिणी मातेचं अंतःकरण दाटून आलं. ती रुक्मिणी माता निवृत्तीनाथाच्या तोंडावरून हात फिरू लागली आणि सांगू लागली की दादा, हे निवृत्ती दादा, आता तू घरातला जबाबदार व्यक्ती आहे. आता इथून पुढे तुला हे सगळं पाहावं लागणार आहे. निवृत्तीनाथ त्या आपल्या आईला म्हणू लागले की आई, तू आज का बरं बोलते? अरे बाळा, आता तू घरातला जबाबदार आहे, तुला घरातली ही जबाबदारी सांभाळावं लागणार आहे. माझी छोटीशी मुक्ताबाई तिचा सांभाळ करावा लागणार आहे. पण बाबा का? आई का? त्या टायमाला ती निवृत्तीनाथाला सांगू लागले की दादा, अरे काल आम्ही पैठणला गेलो. पैठणला गेल्यानंतर तिथील ब्राह्मणाने आम्हाला एक प्रायश्चित्त दिलं की जे प्रायश्चित्त घेतल्यानंतर तुम्हाला गावातल्या मुलामध्ये खेळता येणार आहे. ते प्रायश्चित्त घेतल्यानंतर तुम्हाला गावातल्या मुलाबरोबर बसता येणार आहे. तुम्हाला आळंदीमध्ये कोणी त्रास देणार नाही. तुमची मुंजी केल्या जाईल. तुम्हाला या समाजात मान सन्मान भेटेल. त्याच्याकरता आम्हाला एक प्रायश्चित्त सांगितलं
आणि त्या प्रायश्चित्ताचं नाव आहे देहांत प्रायश्चित्त. ते देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता आम्ही जाणार आहोत. निवृत्ती, तुला माझी शपथ आहे, फक्त नाही म्हणू नको. तू समजदार आहेस की दादा, म्हणून तुला उठवलं रे. मुक्त ऐकणार नाही, ती हत्ती आहे. तो सोपान सुद्धा काही बोलणार नाही. तो ज्ञानोबा आहे, तर खूप कोवळ्या अंतकरणाचा आहे रे. तू आक्रोश कर, तू समजदार आहेस ना दादा, म्हणून तुला उठवलं. लक्षात ठेव, माझ्या नंतर या तिन्ही बाळाला अंतर पडू देऊ नको. निवृत्तीनाथाच्या गळ्यात पडून ती रुक्मिणी माता अंबरला पडून देऊ नये. कुंक्याच्या बाहेरून निवृत्तीनाथाच्या डोळ्यावरून तोंडावरून हात फिरवला. पुन्हा पुन्हा जावं त्या निवृत्तीनाथाला कड करून मिठी मारावे. अहो, किती जरी विचित्र पोरगा असला तर 2 दिवस सोडून जाताना आपल्याला घर सोडवत. आता आपण 4-5 दिवस या ठिकाणी माऊली करता आलो, पण घरचे पोरं डोळ्याच्या समोरून आपल्याला जात नाही. विचार करा, आपल्याला लाथा मारणारे, शिव्या देणारे, उलटून बोलणारे मुलं, त्यांच्याबद्दलचं जर आपल्या अंतःकरणाचं प्रेम जर बाजूला होत नाही, तर ज्ञानोबाराय सारखा, निवृत्तीनाथासारखा, सोपान काका सारखा, मुक्ताबाई सारखा हिरा ज्या मातीच्या पोटी जन्माला आला, ती माता कशी त्या मुलांना डावलू शकेल? मुक्ताबाईने आणि मग निवृत्तीनाथाला बाजूला केलं. आणि मग ते विठ्ठल पंत त्या रुक्मिणी मातेला सांगू लागले, रुक्मिणी, अगं आपलं काय ठरलेलं आहे? तुझं ऐकलं ना, आपल्याला तुला सांगितलं ना, रडू नको. पण विठ्ठल पंत सुद्धा बाप होता. रुक्मिणी मातेला म्हणत होता, रडू नको, रडू नको. पण आतमध्ये असा हुंका दाटून आला, रुक्मिणी तू जर रडायला लागली ना, तर मला सुद्धा रडू येईल. अगं गेलीस का? तुला सोडून जा वाटत नाही ही मुलं, मग मला सोडून जा वाटत असेल का? मी पण बाप आहे, मी पण जन्म दिला त्या मुलांना, मला जा वाटत असेल का? तू विचार कर ना. पण आपल्याला ब्राह्मणाच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. आज आपण दुःख भोगलं तर उद्या आपल्या मुलाला सुख भेटणार आहे. मग याचा तू कधी विचार केलास का? कसं तरी रुक्मिणी मातेनं आपल्या अंतकरणावर दगड ठेवला आणि निवृत्ती विठ्ठल पंताचा हात घेऊन पुन्हा बाहेर आली. थोड्याशा अंतरावर गेल्यानंतर पुन्हा त्या रुक्मिणी मातेनं विठ्ठल पंताच्या हाताला झटका दिला. झटका देऊन पुन्हा जसे एखादी गाय आपल्या वासराला भेटण्याकरता पुन्हा पुन्हा त्या वासराजवळ येते, तशी ती विठ्ठल पंत रुक्मिणी माता विठ्ठल पंताच्या हाताला झटका देऊन पुन्हा कुटियामध्ये गेली. अंगावर पांघरून घेऊन झोपलेले ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपन काका या चेहऱ्यावरून हात फिरवू लागली, तोंडावरून हात फिरवू लागली. ज्ञानोबारायचा मटामटा मुका घेऊ लागली, मुक्ताबाईचा मटामटा मुका घेऊ लागली आणि पुन्हा सांगू लागली की दादा, माझ्या मुक्ताईला सांभाळ रे, माझी मुक्ताई फटकळ आहे, बोलल तुम्हाला ती, तिला मारू नका, तिला अंतर देऊ नका, तिला एकटं सोडू नका.